आद्यां जगद्व्यापिनी हस्ते स्वाढ्यकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां नत्वा सर्वगणेशं च वाग्देवीं च सरस्वतीं एकनाथं तथैव च तुकारां तथा वन्दे वारकरे परम्परां श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्परां निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगं वन्दे मुहुर्मुहुः। श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करून अशा कृपेने संस्कृत तत्व कौमुदी या ग्रंथाचा विचार करत असताना षडलिंगामध्ये अजंत पुल्लिंगाचा विचार आपण करत आहोत। अथ अजंत पुल्लिंगाः अजंत पुल्लिंगाचा आपण आरंभ केला। तुम्ही सर्वांनी ती सूत्र चांगल्या रीतीनं तयार करावीत, कारण की अभिमन्यू ध्यान अभिमन्यू हा अभिमन्यू असावा जसा महाभारतामधला अभिमन्यू युद्धातला एक प्रमुख योद्धा होता तसा हा सुभद्रा हृदयनंदन जो प्रताप तेजस्वी भानो रिपुगज पंचाननो कर्ण येतो हाँ अच्छा देखे द्रोणा तरी पहा तसा अभिमन्यू होणे अभ्यास करावा है की नाही। असं नसावं कसं होईल असं नाही करावं। आता पहा हे जे सूत्र आहेत ही सूत्र तुम्ही एकाग्रतेनं लक्ष देऊन ऐकावेत आणि या सूत्रांची तयारी करावी। काल आपण जो विषय पाहिला प्रातिपदिक संज्ञा करणारे दोन सूत्र, पहिले सूत्र कोणतं बोला? या सूत्राने कोणत्या शब्दाची प्रातिपदिक संज्ञा होते? अयुत्पन्न शब्दाची। पहिल्या सूत्राने अयुत्पन्न शब्दाची प्रातिपदिक संज्ञा होते। कोणत्या सूत्राने अयुत्पन्न शब्दाची प्रातिपदिक संज्ञा होते? मग प्रातिपदिक संज्ञा झाल्यानंतर त्यापुढे काय येतात? कोणते प्रत्यय? कोणते प्रत्यय येतात? सु इत्यादी प्रत्यय येतात। सु इत्यादी प्रत्यय किती विभागात विभागले? 7। मग त्याला काय नाव दिलं गेलं? नाही सूप आणि सूप याला काय म्हणतो आपण? त्याला काय नाव दिलं? विभक्ती। मग किती विभक्त्या झाल्या? कोणकोणत्या? प्रथमा 7 विभक्त्या झाल्या। मग प्रथमा विभक्ती सांगा। असं नाही बोलायचं। सुऔजस इति प्रथमा विभक्ती इति प्रथमा। द्वितीय बोला। चतुर्थी चतुर्थी तृतीया टाभ्याम बेसी तिथे झोपून चावड करा काय म्हणजे काय कंठ असं नसतं होत। मी काय बोलतो ऐकून बोला। सप्तमी षष्ठी तृतीया द्वितीया चतुर्थी प्रथमा पंचमी तृतीया सप्तमी षष्ठी चतुर्थी प्रथमा। हे लक्षात ठेवा। कोणतेही प्रत्यय आपल्याला लक्षात आले पाहिजेत। तुम्हाला म्हटलं सगळ्या विभक्त्यांचे एक वचनाचे प्रत्यय सांगा तर काय करणार? सु अम तांग गेंग सिंग संगी
असं बोलता आलं पाहिजे. द्विवचनाचे प्रत्यय सांगा. औ औट भ्याम 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 ओस ओस. बहुवचनाचे प्रत्यय सांगा. जस शस भीस भ्यास भ्यास आम सुप. हे आपल्याला कोणतेही प्रत्यय बोलता आले पाहिजेत तेव्हा आपल्याला, कारण की हे अभ्यास जास्त केला तर डोक्यात राहतं आणि कोणाचंही विसरत असतं. माझंही विसरतो, असं नाही की विसरत नाही, पण आपण निश्चय करून अभ्यास करावा. आपण काल जो विषय पाहिला की 7 विभक्त्यांचे प्रत्यय पाहिले, मग त्या प्रत्येकाला एकवचन द्विवचन बहुवचन अशी संज्ञा केली, म्हणजे प्रत्ययांचा पूर्णतः विचार झाला. आता राम शब्दापुढे प्रत्यय येऊ लागले. राम शब्दापुढे काय प्रत्यय आणायचे. मग आता आपल्याला एक राम सांगायचा आहे, त्यापैकी कोणता प्रत्यय येईल असा संदेह होतो. 21 प्रत्यय आहेत, मग एक राम सांगण्याकरिता कोणकोणते प्रत्यय येतात याचा विचार आपल्यालाही कळाला पाहिजे. याकरिता प्रथम सूत्र आलं. द्वेकयोर द्विवचन एकवचने. द्वेकयोर द्विवचन एकवचने. आता पहा, द्वेवर मात्रा पाहिजे. मात्रा लाल पेन आहे ना. द्वेकयोर द्विवचन एकवचने. द्वेकयोर द्विवचन एकवचने. आता पहा, द्वेकयोर हे द्वी आणि एक हे दोनही शब्द जातीवाचक आहेत, संख्यावाचक आहेत. मग द्वि म्हणजे द्वित्व आणि एक म्हणजे एकत्व. तर काय झालं, द्वित्वैकत्वयो रेतेस्तः. काय झालं, द्वित्वैकत्वयो रेतेस्तः. तर अर्थ काय झाला, द्वित्व म्हणजे 2, एकत्व म्हणजे 1. द्वित्व आणि एकत्व, द्वित्व इथालिओमध्ये आणि एकत्व विवक्षेत द्विवचन आणि एकवचन व्हावं. द्वित्व आणि एकत्वाच्या विवक्षेत द्विवचन आणि एकवचन हो. म्हणजे द्वित्वाच्या विवक्षेत द्विवचन म्हणजे 2 सांगायचे असेल तर द्विवचन आणि 1 सांगायचं असेल तर एकवचन. एकाकरिता एकवचन आणि दोघांकरिता द्विवचन. आता इतकं लक्षात आलं. मग राम किती साध्याला आपल्या पुढे 1. मग एक रामाकरता कोणतं वचन येणार, एकवचन. मग आता पहिल्यापासून चालणार प्रथमापासून. तर प्रथमेचं एकवचन काय झालं, सु. मग एकाकरता काय आला प्रत्यय, सु. आता लक्षात ठेवा, द्विवचन एकवचने इति सूत्रेण एकत्व विवक्षायाम एकवचनम सु आगच्छति. लिहिताना असंच लिहायचं, एकत्व विवक्षायाम एकवचनम सु आगच्छति. तदा रामसु इत्यत्र सुघटकस्य उकारस्य वदन्तु. कस्य, सुघटकस्य उकारस्य केन सूत्रेण संज्ञा भवति, उपदेशे जनुनासिकं, है ना. उपदेशे जनुनासिक है ना. इति सूत्रेण किं भवति, इति सूत्रेण इत संज्ञा भवति. ठीक. काय झालं आता, तस्य लोपः इति
सूत्रेण उकारस्य लोपः भवति। झालं की नाही? असं लिहितानाच असं लिहित जायचं क्रमानं. उकाराचा लोप होतो. लोप झाल्यानंतर काय राहतं बा? रामस. काय झालं? रामस. मग आता प्रत्यय जोडला की नाही? सूप आहे ना, सूप प्रत्यय शेवटी जोडला तेव्हा इथे सूत्र आलं सुप्तिंगंतम पदम. ते सूत्र काय म्हणतं? सुबंत म्हणजे सूप ज्याच्या शेवटी आहे, अर्थात हे आपले 21 प्रत्यय ज्याच्या शेवटी आहे त्याला काय म्हणतात? पद. इति सूत्रेण काय होईल? पद संज्ञा भवती. हे पहा, आता तुम्हाला पहिल्यापासून लिहिण्याचंच शिकवतोय. आता अडचण येऊ देत नाही. इथंच डायरेक्ट लिहिणार मी पुढे. इथे सूत्रेण का संज्ञा भवती? पद संज्ञा. कोणाची पद संज्ञा झाली? रामस पूर्णाची पद संज्ञा झाली. पद संज्ञा झाल्यानंतर काय सूत्र येणार? पहा, आता स आहे शेवटी आणि पद संज्ञा झाली. मग काय आणायचं आता सूत्र? सजुषो उरुहु. सजुषो उरुहु इति सूत्रेण सकारस्य स्थाने रू भवती. अलग लक्षात? इकडे लक्षात आहे ना? मला पुढे घ्यावं लागतं का ना? तू इथे आहे बरं, असं इथे इकडे. इति सूत्रेण सकारस्य स्थाने किं भवति? अच्छा, रू भवति. आता रू आदेश होणार आहे ना. रू आदेश झाल्यावर मग रू घटकस्य उकारस्य किं भविष्यति? उपदेशे जनुनासिकयेत्. इति सूत्रेण उकारस्य पुन्हा काय होईल? उकारस्य इत संज्ञा भवती. है की नाही? म्हणजे काय झालं आपलं? राम रू. या सला काय झालं? सशोरू सूत्रानं रू झाला. कळत आहे का नाही कळत? त्यात बसायचा पहिल्यासारखं नाही बसायचं ना. अनिरुद्ध लक्षात ठेव. आता रामरू काय झालं? रामर ऊ. मग इथं काय झालं? सजुषोरू या सूत्राने काय झालं? उकाराची सकाराला काय झालं? रू. आणि रू घटिक उकाराची संज्ञा कोणत्या सूत्राने झाली? मग काय? आणि तस्य लोपना तस्य लोप इति सूत्रेण लोप भवति. मग काय झाला? तस्य लोप या सूत्राने लोप झाला तर काय राहिलं? रामर. कळालं? क्रमशः आलं रामर. या अवस्थेमध्ये आता काय करायचं? तेव्हा इति आहे ना, रामर इति स्थिते. रामर असं सिद्ध स्थित झाला असता. या स्थितीमध्ये सूत्र आलं विरामोवसानम. 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 एक एकशदा. एक किती होईल? 1 4 110. विरामोवसानम हे सूत्र काय सांगतं? वर्णानाम अभावो अवसान संज्ञा स्यात्. बोला. वर्णानाम अभावो अवसान संज्ञा स्यात्.
वर्णानाम अभाव अवसान संज्ञा स्यात्. वर्णांचा अभाव काय हो रे? अवसान संज्ञक हो. वर्णांचा अभाव काय होईल? अवसान संज्ञक हो. म्हणजे वर्णांच्या अभावाला काय म्हणायचं? अवसान. अवसान म्हणजे पुढे काही नसणं. कळतं का? आपला अवसान म्हणजे पुढं काहीही. मग आता पुढे रामरच्या पुढे काय आहे का? म्हणजे पुढे काही नाही म्हणजे काय आहे? अवसान. रामरच्या पुढे काय झाला? अवसान. वर्णांच्या अभावाला काय म्हणायचं? मग इथं रामरच्या पुढे वर्णांचा काय आहे? मग तिथं काय त्याची काय संज्ञा झाली? काय बोलत जा? काय संज्ञा झाली? अवसान संज्ञा झाली. आणि अवसान संज्ञा झाल्यानंतर आपलं मागे एक सूत्र गेलं, विरामोवसानम. म्हणे खरवसानयोर विसर्जनीय. खरवसानयोर विसर्जनीय. 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 खरवसानयोर विसर्जनीय. खरवसानयोर विसर्जनीय. खरी अवसाने च. आहे की नाही? दिले की नाही? खरी अवसाने च रेफस्य पदांतस्य रेफस्य विसर्ग स्यात्. आता पुढे काय आहे? खर नाही पण अवसान आहे. पहिलं आपलं उदाहरण दिलं होतं खर्च, पण आता कशाचं उदाहरण आहे? अवसानचं. जर पुढे कायच नसेल तर पदांत. पदांत म्हणजे पदाच्या शेवटी असलेला र. इकडे लक्ष द्या. पदांत म्हणजे पदाच्या शेवटी असलेल्या र ला काय हो? मग खरवसानय विसर्जनाय इति सूत्रेण पदान्तस्य रेफस्य स्थाने किं भवति? विसर्गः भवति. झालं? रेफस्य स्थाने विसर्गः भवति. तदा रामः इति रूपं सिद्ध्यति. लिहात लवकर चला, एवढं तयार करा. खरवेती विसर्गः रामः. आपण एक वचन पाहिलं. एक राम शब्द. रामः या शब्दाचा अर्थ एक राम. राम अर्थात राम एवढाच अर्थ झाला, त्याचा दुसरा काही अर्थ नाही. आता आपल्याला दोन राम सांगायचे. एक परशुराम सांगायचा आणि एक राम सांगायचा. दोन राम सांगायचे ना. का राम एकच आहे? दोन आहेत ना. दोन राम सांगण्याकरिता मग किती वचन येणार? द्विवचन. आपल्याला सांगितलं द्वेकावर द्विवचन आहे का? दोन सांगण्याकरता द्विवचन म्हणजे काय प्रत्यय येणार? औ. बर ठीक. दोन राम सांगण्याकरता द्विवचन येणार. मग त्याकरता शब्द किती येणार? एक परशुरामाचा शब्द आणि एक प्रभुरामाचा शब्द. मग याच्याकरता दोन शब्द येणार. नियम दिला. द्वित्व विवक्षायाम प्रत्यय. एक नियम आहे. द्वित्वाची विवक्षा झाली असता प्रत्यर्थम शब्द. हा न्याय आहे. द्वित्व विवक्षायाम नाही. द्वित्व विवक्षायाम त्याला अंधू करायचं आहे. इथं डार्क झालंय बरं का? इथं डार्क झालंय. त्याला नियम आहे प्रत्यर्थम शब्द. काय नियम आहे? प्रत्यर्थम शब्द म्हणजे प्रत्येक अर्थाकरिता
शब्द असतो. प्रत्येकार्थाकरिता काय असतो? शब्द असतो. इति न्यायेन, या अशा न्यायाने. प्रत्येक अर्थाकरिता शब्द असतो अशा न्यायाने काय सांगितलं? इति न्यायेन राम राम औ इति जाते. या न्यायानं काय झालं? आता 2 राम सांगायचे म्हणजे किती शब्द आले पाहिजेत? 2. मग काय झालं? राम परशुराम, राम प्रभुराम आणि द्विवचन आलं हो. असं झालं. इति जाते म्हणजे असं झालं असतं. असं झालं असतं. मग आता काय करायचं? पण पुस्तकात राम असं काय राम 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 है ना, राम 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 हात प्रथमा, असं कुठं बोललंच नाही आपण. शिकलो काय? राम 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 प्रथमा हे असं शिकलो. आणि आता घालन डबल गडबड. 2 रामा करता 2 राम शब्द. मग राम राम औ असं झालं. आता काय करायचं? तेव्हा एक सूत्र आलं. स्वरूपाणाम एकशेष एक विभक्तौ. स्वरूपाणाम एकशेष, बोला. एक विभक्तौ. स्वरूपाणाम एकशेष एक विभक्तौ. स्वरूपाणाम एकशेष एक विभक्तौ. स्वरूपाणाम एकशेष एक विभक्तौ. एक विभक्तौ यानी स्वरूपाण्येव दृष्टानि. बोला. एक विभक्तौ यानी स्वरूपाण्येव 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 दृष्टानि दृष्टानि तेषाम् एक एव शिष्यते. एक विभक्त. एक विभक्त म्हणजे एक विभक्ती सप्तमी अर्थ काय होईल? एक विभक्ती बोला पुढे असेल तर. यानी, यानी म्हणजे जी समान रूपवाली पाहिली त्या श्याम म्हणजे त्यामध्ये एकच शिल्लक राहतो. है ना. जी एक विभक्ती म्हणजे एक विभक्ती प्रत्यय पुढे असेल तर जी समान रूपवाली आहेत. दृष्टाने म्हणजे पाहिली, दिसली. जी समान रूपासारखी दिसली, पाहिली. दृष्टाने म्हणजे दिसली. करू सोपं. त्यामध्ये एकच शिल्लक राहतो. त्यामध्ये काय राहतो? एक. आता पहा. राम राम हो. तर एक विभक्ती पुढे आहे की नाही? एक विभक्ती पुढे असेल जी समान रूपवाली दिसली त्यामधील किंवा किती राहतील? एक. मग एक कोण राहिला? हा एक राम. हा गेला राम, राहिला हा एक राम. म्हणजे परशुरामाचा वाचक शब्द गेला आणि राहिला एक राम. आहे की नाही? समान रूपवा जर एक विभक्ती प्रत्यय पुढे असेल तर जी समान रूपवाली दिसली त्यांच्यातील एकच शिल्लक राहतो. राहिला की एक. एक शिल्लक राहिला. मग आता तुम्ही म्हणाल हा कोणाकरता वापरला होता? हा परशुरामाकरता, हा प्रभुरामाकरता.
आता परशुरामाचा वाचक शब्द तो गेला, त्याचा लोप झाला, राहिला प्रभू रामाचा. मग आता एक राम राहिला, मग तो एकालाच सांगेल ना की दोघाला सांगेल? एकाचाच शब्द राहिला की नाही? दोन गेले ते एक गेला, एकच राहिला. आता शिल्लक राहिला एकटा, तो दुसऱ्या रामाला सांगू शकेल की नाही हा संदेह झाला. त्याकरता पुन्हा एक नियम दिला. यह शिष्यते सलुप्यमानार्थाभिधायी. बोला. यह शिष्यते स लुप्य मानार्था भिधायी. यह शिष्यते स लुप्य मानार्था भिधायी. आता पहा, जो यह म्हणजे जो, शिष्यते अर्थात शिल्लक राहतो, स म्हणजे तो, जो शिल्लक राहतो तो लुप्यमान. लुप्यमान म्हणजे लोप होणाऱ्या. अर्थास सांगणारा आहे. काय झालं? जो शिल्लक राहतो तो लोप होणाऱ्या अर्थास सांगणारा आहे. लोप होणाऱ्या च्या अर्थास सांगणारा आहे. म्हणजे लोप कोण झाला? राम. म्हणजे जो शिल्लक राहतो तो लोप होणाऱ्याच्या अर्थास आल्या सुद्धा सांगणारा आहे. म्हणजे तो स्वतःच्या अर्थास तर सांगतोच सांगतो, परंतु लोप होणाऱ्याच्याही अर्थास सांगतो. म्हणजे हा जो राम राहिला हा स्वतःचा अर्थ प्रभुराम त्यांनाही सांगेल, आणि लोप होणारा शब्द कोण? मागचा राम, त्याचा अर्थ परशुराम त्यालाही सांगेल. म्हणजे दोघांच्याही अर्थाला सांगेल. कळालं? म्हणजे जो बाकी राहतो तो लोप होणाऱ्याच्याही अर्थाला सांगतो. म्हणजे राहिलेला राम शब्द दोघांनाही सांगेल. म्हणजे राहिलेल्या राम शब्दाचे दोन अर्थ कोण? परशुराम आणि राम. आपण दोन दृष्टीने वापरतो ना सध्याला. मग काय झालं? काही अडचण नाही आली, राम औ असं झालं. काय झालं? राम औ इति अवस्थाया किम सूत्रमागच्छति? वृद्धिरेचि. वृद्धिरेचि इति सूत्रेण वृद्धि प्राप्नोति. प्राप्नोति म्हणजे प्राप्त होते. मी तुम्हाला एक मस्त एक देवदत्त हंतृ हत न्याय एक सांगणार आहे. कोणता? देवदत्त हंतृ हत न्याय. त्या न्यायाने एक मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. देवदत्त हंतृ हत न्याय तुम्हाला सांगतो. माहिती आहे का? शिवाजी महाराज पाहिले का? नाही पाहिले? ऐकले का? आता उद्या प्रतापगडावर जाणार ना मी. तिथे झालं काय? त्या जावळीच्या तिथे ठिकाणी कोणाचा वध केला होता? मग अफजल खानाला कोणी मारलं? शिवाजी महाराजांनी मारलं का नाही? है ना? खाली बस ना. नाही मारलं? हां मारलं. तो झालं. हे काय असं नाही. मग काय झालं की मारलं. त्यानंतर शिवाजी महाराजांना मारण्याकरता कोणाला?
सय्यद बंडा. मग सय्यद बंडाला कोणी मारलं? मग कोण वाचलं? शिवाजी महाराज. तसंच आता इथे झालंय. इथं सूत्रामध्ये काय झालं? राम औ अशी स्थिती झाली. इथं कोणतं सूत्र आलं? वृद्धिरेची. वृद्धिरेची म्हणतो ओ पासून पुढे एच असेल तर त्या दोघांच्या ठिकाणी एक वृद्धी आदेश होतो. मग इथे वृद्धी आदेश प्राप्त झाला. हे वृद्धी करू लागलो तेवढ्यात, म्हणजेच इकडं शिवाजी महाराज अफजल खानाला मारू लागले है की नाही, तेवढ्यात इकडं सय्यद बंडा आलाच, येऊ लागलाय ना. तेव्हा कोणतं आलं पहा, लगेच सूत्र आलं. प्रथमयोः पूर्वसवर्णः, प्रथमयोः पूर्वसवर्णः, प्रथमयोः पूर्वसवर्णः, प्रथमयोः पूर्वसवर्णः. सहाय्यक 102. प्रथमयोः पूर्वसवर्णः. झालं काय? अक प्रथमा द्वितीययोरची पूर्वसवर्ण दीर्घ एकादेशः स्यात्. बोला. अकः अक प्रथमा द्वितीययोरची अक प्रथमा द्वितीययोरची अक प्रथमा द्वितीययोरची पूर्वसवर्ण 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 दीर्घ एकादेश स्यात्. पूर्वसवर्ण दीर्घ एकादेश स्यात्. अकः अकः म्हणजे अक पासून पंचमी पुढील प्रथमा आणि द्वितीय, प्रथमा आणि द्वितीयेचा काय रे? अच पुढे असेल तर काय पुढे असेल तर काय होतो? पूर्वसवर्ण. दीर्घ एक आदेश होतो. पाहता अक पासून, अक पासून म्हणजे अक मध्ये काय वर्ण येतात रे? सांगा. अ इ उ ऋ ऋ. मग अ इ उ ऋ ऋ यांच्यापासून पुढे प्रथमेचा अच किंवा द्वितीयेचा अच, प्रथमेचा स्वर किंवा द्वितीयेचा स्वर पुढे आला तर काय होतो? पूर्वसवर्ण दीर्घ. म्हणजे पुढचा वर्ण मागच्या सारखा होतो आणि दीर्घ बनतो. म्हणजे समजा आता अ मागे आहे ना आणि पुढे औ आला तर हा औ मागे जाऊन हा स्वर दीर्घ होईल, म्हणजे दोघांचं मिळून हा होईल. समजा मागे ई आहे आणि पुढे औ आला तर हा मागे मिळून जाईल आणि याला दीर्घ करेल ई, म्हणजे हे दोघाच्या ठिकाणी ईच होईल. जर असा असेल उ असेल आणि पुढे औ आला समजा, तर हे मागे मिळून याच्या ठिकाणी दीर्घ आदेश काय होईल? हो. जर रू आहे समजा, आता आपण काय केलं प्रत्येकाचं उदाहरण, रू आहे आणि पुढे अस घेतला समजा, आता कोणताही येऊ ना, आपलं काय घ्यायचं घेऊ. मग तो काय झाला? मागे गेला हा मिळून अ आणि मागच्या स्वराला दीर्घ केलं रुस, असं होईल. याला म्हणतात पूर्वसवर्ण, मागच्या सारखा होणं आणि त्याला दीर्घ करणं, म्हणजे मागच्याचा सवर्णी होणं. आपण म्हटलं ना तसं मागच्याचा सवर्णी आणि मागचा वर्ण, मग त्याचे सवर्ण किती? 18. आणि 18 पैकी एक दीर्घ करायचा आहे. म्हणजे
अ पुढे औ आला तर तो औ अ सारखा बनेल आणि अ चा दीर्घ बनेल, म्हणून काय बनेल, अ चा दीर्घ होईल. मग इथं सुद्धा राम औ मध्ये पूर्व सवर्ण दीर्घ प्राप्त झाला, म्हणजे हा औ मागच्या अ सारखा होऊन तो दीर्घ होऊ लागला. काय होऊ लागला, म्हणजे रामा होऊ लागलं, है ना. काय होऊ लागलं, रामा. गडबड झालं लगेच. हा सय्यद बंडा प्रथम व पूर्व सवर्ण आला वृद्धिरेचीला हटविण्याकरिता, वृद्धिरेचीचा बाध करण्याकरता लगेच पळत पळत जीवा आला, म्हणजेच सूत्र आला. नादीची 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 साहेबच्या नादीची नादीची पहा सांगत आदीची न पूर्व सवर्ण दीर्घ, आद इची न पूर्व सवर्ण दीर्घ, आद इची न पूर्व सवर्ण दीर्घ. आत म्हणजे अ पासून पुढे, अ पासून इच पुढे असेल तर, इच मध्ये किती वर्ण येतात, 8. ई पासून च पर्यंत किती वर्ण येतात, अ पासून इच पुढे असेल तर काय होत नाही, पूर्व सवर्ण दीर्घ होत नाही. काय होत नाही, पूर्व सवर्ण दीर्घ होत. मग आता पहा इथे राम आहे आणि पुढे काय आहे, औ. मग औ इच मध्ये येतो का, ए ओ रोल रो ए ओ औ ऐ औ आला. म्हणजे अ पासून इच पुढे असेल तर इथे पूर्व सवर्ण दीर्घ होणार. मग होणार काय, समजा पहिलं कोण प्राप्त झालं तर वृद्धिरेची, त्याला मारायला कोण आलं आणि त्याला कोणी मारलं, प्रथम योलाच. मग कोण राहिलं, वृद्धिरेची. वाचलं की जसं शिवाजी महाराजांना मारायला कोण आलता, सय्यद बंडा, त्याला कोणी मारलं, जीवानी मारलं. मग कोण राहिलं, राहिला की तेच. तुम्हाला सांगत तसंच, म्हणजेच इथं वृद्धिरेचीच सूत्र येणार आणि वृद्धिरेचीनं वृद्धी होऊन रूप बनेल रा मऊ. झालं, रा मऊ. या प्रकारे द्वितीया प्रथमा, प्रथमेचं एकवचन आणि प्रथमेचं द्विवचन आपण पाहिला. बहुवचन आज घ्यायचं नंतर. मग तुम्हाला हे रूप हे सिद्ध करून आणायचे. एक पूर्णमद पूर्णमिदं पूर्ण